श्रोतेहो नमस्कार. नवकवितेचे जनक असलेले बाळ सीताराम मर्ढेकर यांनी वास्तवाचा ठाव घेणाऱ्या अनेक कविता लिहिल्या आहेत. गणपतवाणी बिडी पिताना ही एक अशीच कविता आहे. गणपतवाण्याचे एक छोटेसे किराणा मालाचे दुकान असते. एक मिणमिणती पणती आणि काही किराणा माल त्याच्या दुकानात असतो. गिरायकाला हव्या त्या वस्तू देऊन नंतर त्याचा हिशेब कोळीत बसणे हेच त्याचे जीवन असते. झोपायला एक सतरंजी आणि उशाला पोते बस. तरीही त्याचे स्वप्न असते की या जागेवर माडी बांधीन. अगदी साधा माणूस आणि गरिबी बिड्या पितानाच मरून गेला. मला वाटते गणपतवाणी आणि त्याचे स्वप्न हे प्रातिनिधिकच आहे. असे अनेक गणपतवाणी आपल्या भोवती आहेत. त्यांची अनेक स्वप्ने आहेत, आपलीही असतात, जी पूर्णत्वाला कधीच जात नाहीत. पाहूया कविता गणपतवाणी बिडी पिताना. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी. म्हणायाचा अनमनाशीच की या जागेवर बांधीन माडी. मिचकावूनी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवई. मिचकावूनी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवई. भिरकावूनी तो तशीच द्यायचा लकेर बेचव जैशी गवई. गिराईकाची कदर राखणे. गिराईकाची कदर राखणे. जिरे धणे अन धान्ये गळीत. खोबरेल अन तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत. स्वप्नावरती धूर सांडणे. स्वप्नावरती धूर सांडणे. क्वचित बिडीचा वापण तीचा. मिणमिण जळत्या आणि लेटणे वाचित गाथा श्री तुकयाचा. गोणपटावर विटकर रंगी सतरंजी अन उशास पोते. गोणपटावर विटकर रंगी सतरंजी अन उशास पोते. आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहीत होते. काडे गणपतवाण्याने ज्या हाडाची ही ऐशी केली. काडे गणपतवाण्याने ज्या हाडाची ही ऐशी केली. दुकानातल्या जमिनी सती सदैव रुतली आणि करुतली. काड्या गणपतवाण्याने ज्या चावुनी चावुनी फेकून दिधल्या. काड्या गणपतवाण्याने ज्या चावुनी चावुनी फेकून दिधल्या. दुकानातल्या जमिनी सत्या सदैव रुतल्या आणि करुतल्या. गणपतवाणी बिडी बापडा. गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला. एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाला. एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मांधाला. धन्यवाद.